जर तुम्हाला संपूर्ण समाजाला एकाच वेळेला ब्रेनवॉश करायचं असेल तर त्याच्यातलं सगळ्यात उत्तम साधन आहे ते म्हणजे शाळा. शाळेचा जो सिलेबस असतो तो मोस्टली असा डिझाईन केला जातो की जेणेकरून नॅशनलिझम आणि पॅट्रोटिझम या गोष्टी जास्तीत जास्त मुलांना ठासून शिकवता येतील. आणि तिथपर्यंत हे ठीक आहे, म्हणजे या गोष्टी एक समाज चांगला साधवण्यासाठी गरजेचाच आहेत. पण याच्या पुढे जाऊन जर तुम्ही सद्य परिस्थिती बघाल तर शाळेमधले सिलेबस, शाळेमधल्या गोष्टी, शाळेमधले विषय हे अशा प्रकारे डिझाईन केले जात आहेत की त्या काळामध्ये ज्या पण पॉलिटिकल पार्टीज असतील त्यांना ते बेनिफिट करतील. आणि मी एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलत नाही आहे, सगळ्याच पॉलिटिकल पार्टी सेम आहेत. जेव्हा त्या सत्तेमध्ये आल्या तेव्हा त्यांनी शाळेचे सिलेबस अशा पद्धतीने बदलले. मग सिलेबसमध्ये नुसते सिलेबसचे म्हणजे इतिहासामधल्याच गोष्टी करत नाही आहे, पण बाकी इतर विषयांचे सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने बदलले की जेणेकरून ते त्यांच्या पॉलिटिकल पार्टीला, त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीला सपोर्ट करतील. की जर मुलांना तुम्ही एक स्पेसिफिक आयडिओलॉजी जास्त ठासून सांगत असाल तर खूप प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मुलं त्याच आयडिओलॉजीला खरं मानतील आणि पुढे जाऊन जेव्हा ते समाजामध्ये 18 वर्ष पूर्ण करतील, समाजातले नागरिक बनतील, तर त्यावेळेला सुद्धा ते सेम आयडिओलॉजीवरती बिलीव्ह करतील. आणि कोणीही त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध गेलं, कोणी त्या स्पेसिफिक ब्रेन वॉश जे केलं आहे त्याच्या विरुद्ध गेला तर त्यांना ते मान्य नसेल. मी असं काही म्हणजे असं नाही म्हणते की शाळा वाईटच आहे म्हणून, किंवा शाळेमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत की ज्या खरोखर आयुष्यामध्ये उपयोगात येतात. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की मुलांनी शाळेमध्ये जे सांगतात तेच अंतिम सत्य न मानावं आणि थोडंफार मोठं झाल्यावरती किंवा पालकांनी सुद्धा स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन थोडासा आउट ऑफ बॉक्स विचार करायला शिकवावा आणि स्वतःचे एक वेगळे विचार ठेवून नेहमी क्रॉस क्वेश्चन करत आलं पाहिजे. समाजातील विशिष्ट पद्धतींना नेहमी कोणती गोष्ट असेल किंवा सायन्समधील कोणती गोष्ट असेल नेहमी प्रश्न विचारत राहता आलं पाहिजे की हे असंच का म्हणून.